तर हाय गाईज, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विश्वनाथ जाधव. आज अचानक अचानक भयानक फिरायचा प्लॅन झाला आहे धनगर वॉटरफॉल. तर बघूया, तिकडंच चाललो आहे आम्ही. तर कुठे जाऊ नका, बघतच राहा तुम्ही. डायरेक्ट आता आपण बघूया आता कसं काय. पहिले पेट्रोल भरायला जायचं आहे, पेट्रोल भरून डायरेक्ट आपण तिकडे जाऊया. तर आता आम्ही डायरेक्ट बदलापूर गावातून निघतोय. आता आम्ही बदलापूर गावामध्ये आहोत. बघा आपली पोरं चालल्यात पुढं. डायरेक्ट अचानक भयानक प्लॅन झालाय आपला. कुठं जायचं बोले, ठीक आहे जायचं तर जायचं आपण. आता आलं पेट्रोल पंपावर आम्ही पण. जाम जाम गर्दी, ही गर्दी. उश्या जाऊ का उश्या जाऊ. तुम्ही बघू शकता आकाश माणिक पवार, त्याच्या डोक्याला केस पण नाही आहेत, पण ॲटिट्यूड गेला ना त्याचा टाकल्याचा. टाकल्या अच्छा आपको सिखा रिया है. गर्दी एवढी आहे ना का अजून आम्ही आलोच नाही. बघूया अजून किती वेळ लागतोय आपल्याला तिकडे पोहोचायला. पण जास्त अर्धा तास आहे. परत तिकडून जाऊन चालायचंय, सगळं करायचंय. काय समजत नाही काय होईल पुढे जाऊन. आता आलोय तर खरं आम्ही प्लॅन सक्सेस करायचं आहे. आता आम्हाला जस्ट पेट्रोल भरून पण निघलोय. आता आम्ही आता चाललोय सगळेजण. आम्ही बघू पुढेच थेट भेटूया. अजून खूप मोठा लॉंग डिस्टन्स आहे. बघूया कोणतं तुम्हाला कळेल कसं काय वॉटरफॉल आहे ते. अचानक क्लायमेट पण चेंज झालंय. थोडाफार ऊन होता, आता अचानक थेंब थेंब पाऊस पडतोय. तर पाऊस तर पडायला लागलाय, म्हणजे पाऊस पडणार 100%. तिथं जाण्याच्या आधीच आम्ही भिजणार. बघूया आता पुढे काय होतं. पडतं पाऊस आता काय तिकडेच भिजू डायरेक्ट. तर हा खरवई नाका आहे. खरवई नाकामध्ये राईट मारायचं आहे आम्हाला. खरवईमधनं राईट मारून मग कोंडेश्वर रोडला जायचंय. तिकडनं आता यांना माहिती पुढे, म्हणजे कोंडेश्वरपर्यंत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर काय कुठे आपल्याला काहीच माहिती नाही. बघूया आता इथून राईट मारायची आहे. काय बघा जोयली गाव आहे. म्हणजे खरवाई नंतर आपण जो राईट मारतोय ना, त्यानंतर जोयली गाव लागतो. मग परत राईट आहे वाटतं. म्हणजे आता पुढे तर तुम्ही आले तुम्हालाही समजेल. तर मी पण पहिल्यांदाच चाललोय. बघूया उभी झाले वाटतं पुढं. नाही आहे. तर तुम्हाला सांगतो एवढा पाऊस वगैरे पडायला लागले आता. भरपूर पाऊस जोरात पडायला लागलाय. पावसाची मजा घेत चाललोय. म्हणजे तोंडाला लागतात फटके, तोंडाला डायरेक्ट. चालले पावसाची मजा घेत. पावसात वेगळीच मजा असते लॉंग ड्राईव्हला पण. बाबा जोरात फटके लागतात एकदम. आमचा ड्रायव्हर काय बाबा ऐकत नाही, फुल स्पीडला चालायला बघतोय. पुढे जाऊ नको बाबा, आपल्याला काय माहिती नाही. आता इकडे अचानक पाऊस कमी झाला.
थोडक्यासाठी भिजवलं आम्हाला पावसाने. फोन केला होता पावसाला का? भिजून गेला ना. आता इथून कोणता गाव लागतंय बघूया. करवई नाक्यापासून आपण राईट मारला ना तर सगळीकडे राईटच मारायचंय. राईट मारूनच सगळे जे राईट मारतात सगळीकडे यायचंय. इकडे तर पूर्ण सुक्का आहे. इकडे तर काहीच पाऊस वगैरे नाही. म्हणजे आम्हीच भिजलोय. तशी इकडे फारशी दुकानं पण आहेत. वडापावची वगैरे सगळं आहे. कोंडेश्वर राईटच मारायचे सगळीकडे. सध्या पुढच्यानाच बघा तुम्ही, कारण तेच आम्हाला रोड दाखवणार आहेत. मागचे काय अजून आले नाही. इकडे परत पाऊस चालू झालाय. सुंदर असा घर. ही जिल्हा परिषद शाळा आहे. बघा हा तुम्हाला बोर्ड लागेल, आता दिसत नाही पण कोंडेश्वरचंच नाव आहे तिथे. पण हाच बोर्ड लागेल तुम्हाला. जर कोणाला कोंडेश्वर धनगर वॉटरफॉलवर जायचं असेल ना तर त्याला आपला ब्लॉग बिंदास दाखवा. कारण की पूर्ण रोड टू रोड आहे आपला. तर आम्ही खूप जवळ पोहोचलोय आता. बघूया अजून कुठे. पण क्लायमेट खूप छान आहे इथला. थंड वातावरण आहे एकदम. कदाचित पावसामध्ये असेल पण खूप छान वाटतं इथे. जर तुम्हाला देवस्थानकडे जायचं असेल ना तर हा रोड आहे. आणि जर धनगर वॉटरफॉल मग इकडे जावं लागेल तुम्हाला. हे दोन लक्षात ठेवा. हाय गाईज, आज बघा आमच्याबरोबर राज धनगर हे पण फिरायला आलेत. जे पण आता मला बोलायचे का बाबा तू फिरायला येत नाही, काय करायला येत नाही. आज मी बघ यांच्या मुलं, मी संदीप, सनी आणि स्वप्नील, विश्वनाथ यांच्या मुलं मी आता इथे वॉटरफॉल, धनगर वॉटरफॉलला इथे फिरायला आलोय आहे. फायनली सगळी पोरं आलेत. तर तुम्ही बघू शकता सगळी पोरं आलेले आहेत. गावातले आता धनगर वॉटरफॉलला आलेले आहेत. तर पुढे बघूया आपण वॉटरफॉल कसा भरलेला आहे ते. चला मोरया. रोड खूप खराब आहे. खूप म्हणजे खूप खराब आहे. काही समजत नाही आज. बाकी क्लायमेट एवढा सुंदर आहे इकडे. खूप असं म्हणजे खूप सुंदर क्लायमेट आहे. मन प्रसन्न होतं इकडे आल्यावरती. मला तर असं वाटतं मंथली एकदा तरी असं म्हणजे निसर्ग रम्य वातावरणात फिरायला आले पाहिजेत. सगळीजण तिकडे थांबल्यात बघा. स्टॉप आलेला आहे. आता हाच तो स्टॉप आहे. मलाही माहिती ना हाच तो स्टॉप आहे. आता गाड्या इथे लागल्या. भरपूर जण इकडेच उभे आहेत. तिकडूनच वाटतं आपल्याला जायचंय. तर बाकीचं आपल्याला काय माहिती नाही. बघूया पुढच्या स्टॉपला काय नक्की विषय खोल आहे का दरी खोल आहे. तर भावांना काय माहिती नाही आता कुठे जायचंय कोणाला. सगळ्यांना विचारतच चाललोय आणि बघूया. तर हा आमचा आकाश माणिक पवार. सध्या इथे मोबाईल खूप चोरी होतात म्हणून मोबाईल ठेवावा लागले. मोबाईल भरपूर चोरी होतात.
तर बघू शकता तुम्ही चप्पल काढू पडण्याची भीती इथे. अरे बाबा भाई मी पण चप्पलच घालून आलोय. बघू शकता माझी चप्पल. भाई पडण्याची भीती खूप आहे इथे. येताना बाई शूज घालूनच या, असे येऊच नका. मी तर फर्स्ट टाइम आलो, मला काही आयडिया नाही पुढे काय होणार आहे काय नाही, पण आलोय खरं आहे. बघू शकता तुम्ही. बघा हा बघा हा बघा हा बघा फुल स्ट्रगल चालू आहे सनीचा. जाऊ दे सनीला पहिले जाऊ दे. सनी पडला का दोघा तिघांना घेऊनच जाईल तिकडनं. बाई मी तर चालू आहे माझा, मी व्यवस्थित जाईल. किती झालं तरी ये बाबा व्यवस्थित द्या. अदू या पाण्यात 10 वेळा बोलील भाई इथं शूज घालून द्या, असे येऊच नका. आम्ही आलो पिपलाव घालून. आम्ही असं पिपळा घालून आलोय. आम्हाला आयडिया काहीच नव्हती काय असतो काय नाही. फर्स्ट टाइम वॉटर धनगर आम्ही असं ऐकला होता. आणि तुम्हाला सांगतो एवढा सुंदर वॉटर धनगर आहे ना, खरंच सांगतो तुम्हाला. फक्त बघू शकता नजारा तुम्ही बघा. हा आहे धनगर वॉटर फॉल. एवढा ओजी आणि एवढा सुंदर दिसतोय. हो नाही खूप असं म्हणजे आता मला हे समजत नाही मोबाईल घेऊन कसा उतरू. ठीक आहे ट्राय करेन भावना, तुम्हाला दाखवणार मी बघा. बाई जसा दिसतो तसा ॲडजस्ट करा का, मला पण एवढा माहिती नाही. फर्स्ट टाइम ब्लॉग म्हणजे सेकंड थर्ड टाइम ब्लॉग हे करतोय आपण. एवढी आयडिया नाही आपल्याला कॅमेरा कसा पकडायचा, पण उतरतोय जसा होईल तसा उतरतोय. काही लोक काही ते खूप मोठं आहे. जे काय आहे पण एवढा सुंदर आहे. फर्स्ट टाइम आलोय, खूप चांगला आहे. हे मोर ओरडतात. हे बघा मोर, हा मोर आहे. मोर दाखवायला पाहिजे. मोर का नको दाखवू? गाईस तुम्ही बघू शकता. मित्र बोलतो तुम्ही आवर्जून या इथे, आवर्जून या. खूप चांगला क्लायमेट आणि खूप खूप म्हणजे खूप आता स्ट्रगल केल्यासारखं वाटेल इकडे आल्यावर. सगळे उतरताना चढताना खूप थकवा जाणवतो इकडे. म्हणजे आता पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिले टुरिस्ट लोक चालत यायचे, आता गाडी घेऊन येतात. धबधबा आहे, आता आम्ही खूप मजा करणार आहे. भाई पुढे उतरून मी दाखवतोच तुम्हाला. एवढा जोरात पडतोय ना काहीच समजत नाही. आवाज एवढा जोरात येतोय, त्यामध्ये खूप असं इथे वारा असा आणि खूप जोरात थंडी वाजते. मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही कारण आपला मोबाईल पाण्यामध्ये चालत नाही. पण तसा आहे तसा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता निघतोय आम्ही. फुल एन्जॉय. आणि एवढा थंड पाणी आहे ना इथे, खूप थंड पाणी. फुल मजा केली आम्ही. या आनंदामध्ये आम्ही सगळे सहभाग झालो. विश्वनाथ दादा मुले, अरे बाबा माझ्या मुले. अरे अचानक आता अचानक भयानक प्लॅन झाला आमचा आणि सक्सेस झाला. असं पण नाही काय मजा आली, एकदम मजा वगैरे आली भाई. आता माहिती नाही काय चाललंय काय बाबा. आता चढायचा परत हे कसं मजा तर येते, फक्त एवढा चढायचा कधी आणि उतरायचा कधी हा प्रश्न. करता करता पडत्यात पण माणसं. हा कारण की इथली स्थिती अशी आहे ना, काही चढतायत नाही उतरतायत. बघू शकतात.
पूर्ण कशी चढत आहे भरपूर कशी चढते कशी चढते आगत्र पायातून संकट आहे नाही इथं वडापाव खायला थांबलोय आम्ही. खूप भूक वगैरे लागली होती आणि खूप थंडी पण लागली होती. सगळेजण चाय वगैरे बघत होते. आता सगळेजण इकडे थांबलेत वडापाव खायला. बघूया आता डायरेक्ट आपण खाऊनच भेटूया सगळेजण. भाई चहा भेटला, खूप आनंद वाटतोय. एवढ्या थंडीमध्ये गरम गरम चहा आणि खूप चांगलं वाटतं पिल्ल्यावरती.